हे बघा कसलं जाम आहे. तर धाड धुड वाजायला लागलं. गाडी धुतली आणि आलाय पाऊस दुनियात. म्हणजे एक टनाची लेवल लागले बघा, जाताना बी आणि येताना बी. भाजी आलेली शेवभाजी रोट्या. चला मस्त दणका लावू जेव. पाहून आपलं फायनली मिशन सक्सेसफुल झालंय. टोल नाका बांकापूर पर्यंत आपल्याला अर्ध गाठल्यात. म्हणून मोहयाच्या गाडीचा फास्टॅगचा काय लफडा झाला, फास्टॅग काढत चाललंय. एवढी मगजमारी करून त्या कासेगाव मधनं सगळ्या बादगाड रस्त्यानं गाडी टाकली. आता भावानं येता जाता रोड सगळा बाद. आता आलो तांब्यात. आता इथनं पुढे आहे टापडा आपल्या गाव. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, आपण आता गाडी खाली केली इथं होसूरला, तामिळनाडूमध्ये. आणि इथूनच एक 5-7 किलोमीटर जायचं, भरायचं आपल्याला. इथून मुंबईचा माल आपल्याला कन्फर्म केलाय. खाली करायच्या पहिलेच मी टुमकुरला असताना 100 किलोमीटर मागच ऑर्डर घेऊन ठेवलेली. इथं भरून अजून एक ठिकाणी भरायचं, आपल्याला संध्याकाळ होणार आहे निघायला. तर नवीन अशा प्रवासाला होते सुरुवात, होसूर तामिळनाडू ते मुंबई. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात. व्हिडिओ बघत राहा. तर चला भावानो, इथून आता लोकेशन लावलं 10 किलोमीटर आहे बरोबर. चला 10 किलोमीटर म्हणजे 20 मिनिटाचा रस्ता आहे. हायवेलाच आहे कंपनी. तर चला निघालोय आपण. पहिला घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भल, जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि झाली आपल्या नवीन अशा प्रवासाला सुरुवात. तर बघत राहा. कंपनीवाला पुढला कार्यकर्ता एवढं फोन करतोय, मगाच्यानं अर्धा तास त्याला हैराण केले. मगाच्यानं गोंडावला या, येतोय इथं आलोय. आलोच बाबा म्हटलं थांब. चला आता तिथं पोचूपर्यंत तिथनं दुसरीकडे जायचं. आणखी एकाच ठिकाण नाही, 2 ठिकाणी लोड करायचा आणि कल्टी मारायच्या मुंबई दिसत. चला आल्या CMD ला गाडी निघत्या. प्लस आज एंडिंग आहे, उद्यापासून काय माल निघत नाही. आज लास्ट आहे, त्यामुळं परदेश आपलं आलंय ते भरून निघायचं. लय ऑर्डर आले. ही घेतली ऑर्डर मगाशी सकाळीच तिला घेतल्या. त्याच्यानंतर आता गुजरात यायला लागले. तर गुजरात काय नको आपल्याला. मागच्या वेळी बघितल्या माझ्या गुजरातची. गुजरात काय नको आहे, डिझेल मिळेना काय मिळेना, लपडच नको गुजरात. त्यामुळे आपलं मुंबई जाऊ, काही विषय नाही. परत आपल्याला लॉंग ट्रिपला निघायचं आहे. परत गेले मुंबईला बघायला भेटेलच तुम्हाला पुढं, खात्रीविषयी होणार आहे. लागले भाऊन हायवेला लावले बघा बिरकीट. आता थटत नाही डायरेक्ट कंपनीशिवाय. 20 मिनिटाचा रोड लावतोय, 10 मिनिटाचं पोहोचणार आहे आपण. ह्याच रोडला हायवेला लेफ्ट साईडला कंपनी लिहिलेलं, कंपनीच्या पुढे मला वाटतंय. चला इथं जरा बघा डायव्हर्शनचं काम चालू आहे, त्यामुळे सगळं जाम लागतंय. कारवाली हिन तीन लय व्हायचा. पाक कृष्णागिरी पर्यंत असं जाय, त्यामुळे इकडे येऊस वाटत नाही चेन्नईला जायला. हे बघा कसलं जाम आहे. 10-15 मिनिटं गेली माझी. थोडक्या रनिंग आहे माझं 10 किलोमीटरचं. ह्याच्यामुळे 30 मिनिटं दाखवत होतं त्याला. चला आता ही पाडाची पास करू, बोंगाट जाते. पोचलोय कंपनी पाशी. ही लागली आपली धन्नू आणि ही आहे कंपनी. चला लोडिंग करून घेऊ. 5-7 बॉक्स असतील बारकं. सगळं मिळून लय 100 किलोच्या आतच वजन येतं. आता इथं किती बसतंय आणि तिथं किती बसतंय काय माहिती. चला गेल्यात सिक्युरिटी साहेब विचारायला कवा घेतात लोडिंगला. लगेच घेऊ म्हणला की आत. एवढा फोन करत होता की असं काय आबाळच चाललं होतं. मटेरियलचं अजून डॉक्युमेंटेशन रेडी नाही. मला थांब जरा साईडला लावा, अर्ध्या तासाने येईल. आणि मगाशी एवढं फोन करत होता. झेटा आली होती अशी, म्हणलं आता असू दे चला. तर चला तो पण आपण एडिटिंग करत बसू, आपल्याला काय काम धंदा आहे. म्हणून तो म्हणला वेळ लागल. झोप तर लय आल्या. मस्तपैकी AC लावल्या आणि दिल्या बघा आत्ता आणून. आता ते उठवाईल तेव्हाच उठू. चला पडू मारू. चांगली झोप लागली होती भावानं. एडिटिंग करून झोपलो होतो. तर धाड धुड वाजायला लागलं. गाडी धुतली आणि आलाय पाऊस दुनियाचा. गाडी भरली बी नाही. काय किती वेळा होते काय माहिती. याला नुकती गडबड करतो ये
आता मस्त मगाच्या तासभर एसी लावून पडलो होतो. आता दाडदूड वाजायला जाग आली बरोबर. चला अजून एक अर्धा तास पडू आणि भरू आणि मग निघू. झोप झाली पाहिजे, नाही तर परत संध्याकाळी झोप यायची रस्त्यानं. दुपारीच येत होती मला. चला भाऊ ना, आलोय कंपनीत भरायला, तर भरून घेऊया आणि निघूया. ते एक पॅलेट आहे बघू शकता का, ते पॅलेट घ्यायचं आपल्याला. 2 पॅलेट आहेत, ही एक आणि ती एक मागलं. दोन्ही लोड करायची आणि कल्टी मारायची. तर चला लोड करून घेऊ. चाललंय पॅकिंग करायचं. ते दादा पॅकिंग करतायत मग निघू. पाहुणं झाले भरून. पुढे एक पॅलेट आहे असलं 400 450 किलोचं. 2 पॅलेट 450 400 800 900 किलो आणि ही 25 किलोचं आहे. म्हणजे एक टनाची लेवल लागले बघा, जाताना बी आणि येताना बी. चला आता जाया भोगाट निघून. 1 टन माल आहे. चला झाले भरून, मारू कल्टी. चला भावांनो, निघालोय होसूर ते मुंबई. तर पहिला घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भल, जय श्री महाकाल. आणि भुंगा फाईट निघाला भाव मुंबईच्या दिशेनं. आता इथनं ब्रिजच्या खाली युटर्न मारू आणि लागू हायवेला पलीकडे जाम आहे. अरे त्या ब्रिजच्या काम चाललंय इथपर्यंत. चला जाम लागलं तर भूक पण लागली. 8 सव्वा 8 झाले त्या. पुढं कुठं तर काय जेवण करू. सकाळ काय पोटात आण नाही, केळं खाल्ले, 3 चिप्स त्याच्यावरच आहे. लय भूक लागल्या, जोरात उपवास सोडायचा. बघू शकता भावानो, जाम लागलेला आहे. ब्रिजच्या त्या डायव्हर्शन मुळे जाम लागतं इथं, बाकी काय विषय नाही. जातोय 10-15 मिनिटं जातील आता इथं. एवढं एकदा इथनं गेलं की परत काय मग भोंगाटत जाते. एवढंच बॉर्डर पर्यंत कर्नाटकच्या. भूक लागल्या. पहिले महत्वाचं कुठंतरी खाऊ, काहीतरी दाबू राव. 2 गाड्या भरल्यात, अजून मोह्याची पण गेल्या भरायला. तो तिकडून येतोय, हे इकडून. डबल मला 2 जागेवर भरायचं होतं, पण मी त्याला पाठवलाय तिकडं भरायला. मी आता मी भरलं. याचं वजन जास्त आलं, मी म्हटलं मी भरणार नाही ओव्हरलोड, नाही तर 2 जागेवर भरला असतं. एवढं वजन येत नाही बरं का. आज पहिल्यांदा आलं. 300-400 किलो येतो. 2 पॅलेट आज दिली ती. काय म्हणते यांना, काय केला खेळ काय माहिती. भावाने 1 तास गेला या ट्रॅफिक मध्ये. हातीबेलीच्या पुढे आलो. हे डायव्हर्सचं एवढं जाम लागतंय ना राव, लय बेकार 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 जाम लागले. 1 तास माझा गेला असेल. किती वाजता निघलो? 8 वाजता निघलो. 9 वाजले बघा इथे. भुका लागले तर मागच कुठेतरी खायला पाहिजे. 9 वाजले भावना. आत्ताशी बाहेर पडलोय बघा. आले इलेक्ट्रॉनिक सिटीला. आता एकदा वर चढतो राव. भूक लय लागल्या, काहीतरी खायचं होतं. आता इथं कुठं हाय पण नाही काय. आता इथंच कुठेतरी जेवलं असतो. इथं जेवणाचं नियोजन लागतंय का नाही कुठं बघितलं असतं. लय भूक लागली. मला वाटतं पुढे जाऊन मी शर्माकडे जाऊन जेवावं डायरेक्ट. चला तेव्हा अर्धा पाऊण तास लागल, तासभर. 9:30 10:30 पर्यंत जाते. भावना नाईस रोडच्या टोलवर आलोय. इथं पण सगळं दुनियाचं ट्रॅफिक आहे राव. फोन पण वाकडा आणि तिकडा कसा बी घुसतोय. आता किती लाईना केल्यात काय कळ ना काय. आज रविवार असल्यामुळे तिकडं बघा जायला सुद्धा ट्रॅफिक आहे सगळं बघा. कसा आहे नका विषय. सगळं ट्रॅफिक आहे टोटल. आज वैतागच येणार शनिवार असल्यामुळं. आपल्याकडे लागते तसं इकडे बी खेळ आहे. शनिवारचं जायला ट्रॅफिक लागतं. पावसाने का आंबिवले राव. धड जोरात येणा बी झालाय. उगा चेरी 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 येतय. सगळी गाडी धुतलेली राव, घाण झाली. काय दिसतंय का तरी पुढलं बघा. नको उगाच घाण उडते सगळ्या गाड्याची टायरामुळे. सगळी गाडी घाण झाली राव. डिझेल मारून धुतली टकाटक माऱ्या. चला काय विषय नाही, उद्या आणखीन धुया. हा ना आलोय हरीश गौतमला. मस्त जेवण करू आणि निघू. चला जेऊया पहिलं. भाऊन जेवायला थांबलोय. सकाळ जाऊन लय भूक लागलेली जाम मला. आता जवळजवळ 10:30 वाजले. आलेले शर्मा धाब्या घातली गाडी. पहिली रॉंग साईड खालनं टाकली. म्हणलं भलं वळवून जायला अगोदर, पण पहिलं म्हणलं पोटाचं बघूया. आज जेवण करतो. मस्त भाज्या मागवल्या, शेव भाजी मागवली. म्हणलं खाऊ आणि दाबून निघून जाऊ. जळजळत आहे पहिलंच. आज काय 2-3 दिवस जळजळ नाही. आता बघू शेव भाजी खाऊन जर जळजळलं ना तर मी ती गोळीच खाल्लेली नाही आज स्किनची, त्याच्यामुळं जळजळ. बघू चला जेऊ मस्त आणि निघून जाऊ. भाजी आलेली आहे, शेव भाजी रोट्या. चला मस्त दणका लावू जेऊ. लय भूक लागल्या. उपवास सोडतो आणि निघू.
मस्त टाकाडक जेवण झालं. चला आता झोप येईल तिथं झोपू. जवळजवळचे तालुका पास करून पुढे जाऊ, कुठं तर पडी मारू. उद्या दिवसभर चालू, परत संध्याकाळी चालू आणि पोचू डायरेक्ट मुंबईला. उद्या दिवसा आहे रविवार, उद्या कोण नसते रस्त्याने, नेमका दिवसा चालू, काय विषय नाही. जरा बेळगावात काम पण करायचं गाडीची लाइटिंग बिटिंग जरा, आणि मग जाऊ. गाडीकडे जरा लक्ष देणार, पावसाळा आला जरा वायपर बिपर बदलून टाकतो सगळं. मागली ब्रेक लाईटा चालणार त्या बघायच्या त्या. ते उद्या थोडं किरकोळ इकडे तिकडे काम आहे ते करून घेऊ. गाडी एकदा टाकाडे झाली टेन्शन नाही, कारण आपल्याला गेल्यावर लॉंग ट्रिपला निघायचं आहे. भरपूर असं लांब जाणार आहे आपण लय दिवसात. चला मित्रांनो, केलेली आहे सुरुवात मुंबईच्या दिशेनं. आता जाण 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 जिथवर झोप येत नाही तिथवर हाणू भोंगा फाईट. आता शनिवारचं जायला ट्रॅफिक असते बरं का. आपल्या मुंबईतनं कसं निघायला ट्रॅफिक राहते शनिवारचं, तसं इकडे बी ट्रॅफिक असते जायला, गोळा असते. आणि रविवारचं याला लय ट्रॅफिक असते. असा खेळ आहे उलटा इकडे बी. तर चला आता या ट्रॅफिक मधनं पाडते. टुमकुरला जाम लागाय नको, मोह्या तिकडून आलाय, त्याला 20 किलोमीटर राहिले आता बस स्पीड. आपल्याला पण 20 किलोमीटर आहेत ना, पोचते बरोबर टायमिंग मध्ये जातो तिथं. तर चलो देखते कैसा होता है कैसा नाही. नीलमाल्याच्या टोल नाक्यावर आलोय, तिथं पण असंच ट्रॅफिक आहे बघा. सगळ्या टोल नाक्यावर ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला. अरे सुपर बस ठोकले बघा. समोरनं दणका दिलाय, मागणं जाऊन कशाला पण. अरे ड्रायव्हरला लागला असणार आहे पायाला निभा. कसलं ठोकले बघा. 11 इथंच वाजले टुमकुरच्या अलीकडेच. सगळं ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे राव. वैताग आलाय अक्षरशः वैताग. शनिवार तर असंच असते, लेट झालं की सगळं डायव्हर्शनचं जाम लागतंय. जोपर्यंत टुमकुर पास करत नाही तोपर्यंत आता असंच आहे. अजून तास जाईल, मला वाटतं 1 वाजतील मला सगळं बाहेर निघाल. काय सगळा खेळच आहे. संपला एकदा खराब रोड, लागला बघा 4 लाईन. आता भोगा फाईट, आता सुट्टी नाही. 8 वाजता ओसुर्णा कंपनीत निघलो होतो, बरोबर 12:30 वाजलेत मला टुमकुर पास करायला. त्यातला अर्धाच माझा असाच गेला, जेवायला गेला. म्हणजे बघा 4 तास लागलेत बरोबर यायला. एवढं ट्रॅफिक. 2 तासाचा रोड 4 तास गेले, 4 तास लय बेकार. आता टुमकुर पास केले, लागलोय 4 लाईनला. आता भोंगा फाईट लावले बघा रिपीट. अजून काही झोप वगैरे नाही आलेली. माझ्या अंदाजान दावणगिरीपर्यंत झोप येत नसती. बघू आली तर काय झोपणार आपण 2-4 तास, काही विषय नाही. काय असं काय नाही, काल नाईट मारल्या लय वासा करत नाही आपण, तुम्हाला माहितीच आहे. झोप आली की मारतो लगेच पडी. गावाला आलेली नाही, बघू येईल तेव्हा येईल. आता गाड्या त्या मागच्या 2 सोबत आल्या की झोप जायची, मग झोप येत नाही. मग टाइमपास करत 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 जायच. तर चला आता लागलोय मस्त असं 3 लाईनच्या रोडला. आता भोंगा फाईट दावणगिरी शिवाय टॉपच घ्या जरा. चला पुढं तर चहा एकदा घेऊ आणि मग निघू. हार घेतलाय टोल नाक्यावर, तो हार बांधायचाय. हार बांधू मस्त पैकी आणि मग निघू. भावना आपण आता बरोबर पोहोचलोय शिर्याच्या टोल नाक्यावर. वाजलेत 1 आणि आपले जवळजवळ 4 वाजेपर्यंत सगळे टोल रिटर्नचे काटणार आहेत. दावणगिरीपर्यंत, दावणगिरीच्या पुढचा पाक बांकापुरीपर्यंत रिटर्नचे टोल काटणार आहेत आपले. त्यामुळे आपण नॉन स्टॉप निघाले, कुठं स्टॉप घेतलेला नाही. आली झोप तर झोपणार आहे, पण अजून काय आलेलं नाही. आपण फ्रेश आहे. आता टोल नाक्याच्या पुढे थांबू, चहा वगैरे घेऊ, हार बांधायचा गाडीत, हार बांधू आणि मग निघू. या चहा प्याला शिर्याच्या टोल नाक्यावर चहा प्याला थांबली. मागच्या गाड्या काय अजून आल्याच ना, सगळा टाइमपासच चाललाय रस्त्याला माझा. ट्रॅफिकच आहे रस्त्यानं, वैताग आला होता. मग जरा म्हटलं चहा घ्यावा, चहा घेतल्याशिवाय तरतरी येणार नाही. तर चहा घेऊन निघू लगेच. चहा घेतला, फ्रेश झालो टकाटक. औषध लावायचं तर म्हणलं आता पुढं लावा झोपताना, आता काय लावाय नको. हार घातला बघा धन्नूला, कसा दिसतोय हाय का नाही बघा टॉपचा विषय. ना तुकडा हारान जरा भारी वाटतं, फक्त शूट घेताना जरा मध्ये येतो, तेच लपट राहतं. तर चला निघूया. ती गाडी अजून मागा आहे माझ्यापासून 20-30 किलोमीटरचं तरी अंतर असेल. पुढं जाऊन झोपतो म्हणजे उठवी लिहून. चला पण 2:30 वाजले त्यानं बरोबर आपण पोहोचलोय चित्रदुर्गाच्या टोलवर. हा पण आपला रिटर्न काटणार आहे टोल. सगळे रिटर्नचेच भानगड आहे आपली.
मला वाटतंय दावणगिरीच्या पुढचा टोल आहे का नाही त्याच्यापर्यंत रिटर्न कटल. तिथपर्यंत जातो की नाही आपण झोपणारच मला वाटतंय. त्याला पुढे इथं आता काय करू, मला झोप यायला लागलेली आत्ता लय खतरनाक. झोपत आलो, हॉर्न वाजवलं टेलरवाल्यानं, जागच आली लगेच. एवढं आपण वसा करीत नाही. तर चला आता कॉफी घेऊ पुढं, म्हणजे झोप जाईल जरा. चल बाबा उचल, गायला आलो, गुईला आलो. काय नाव आहे टोल नाक्याचं, का चाललं नाही फास्टॅग माझं मगाच्या. 3 टन बराबर क्लिअर धावलं बरं का वजन. तर चला चहा प्याला मोया थांबलाय पुढं, चहा घेऊ आणि कल्टी मारू. आणि दावणगिरीचा पंप थांबलो इंडियन ऑइलचा. डिझेल टाकलं 2000च दिले ना. मागं टाकी फुल केली असते बरं. आता कंपनीचा पंप फुल करू स्वागतवर. चल ह्याच्याकडे 2000च होतं, 2000च टाकलं, पुढे टाकू आता. तर नमस्कार भावांनो, शुभ सकाळ. कालची पण नाईट आपण हाणली आणि आजची पण नाईट फुल हाणली आणि बँगलोरवरून नॉनस्टॉप रिटर्न आलोय. आता पोचलोय बरोबर आपण बांकापुरीला. बांकापूरच्या टोलवर आहे. आता पुढं टोल येईल, थांबू जरा फ्रेश होऊन मग निघू. तर अजून काय झोपलेलं नाही, अजून पण फ्रेश आहे भावानं, टकाटक आहे. आता उजडलंय मस्त. मोयाची गाडी पुढं आहे, तो काय 2 दिवस बँगलोरलाच होता, आज निघलाय. आपण काय कंटिन्यू गेलो आणि कंटिन्यू रिटर्न आलोय. एवढी झोप निभत नाही मला, कशी काय निभली काय माहिती. काहीतरी वेगळा विषय झालाय बहुतेक. विषय म्हणजे काय होता, आपल्याला रिटर्न यायचं होतं म्हणून तो विषय झाला. कलकत्त्यातनं पण आपण त्या दिवशी बघा 40 तासात गाडी पोहोचवली. एवढं आपण लय म्हणजे शरीराला त्रास देऊन कुठलं काम करत नाही, निवांत असतं सगळा विषय आपला. म्हणजे डोक्याला हेडॅकचं काम नसते आपल्याकडे. पण काय हो, आता मूड लागला म्हणलं चला चालते तर चालून द्यायची. तर चला आता पोचलोय बांकापूरला, फ्रेश वगैरे हो, चहा वगैरे घेऊन मग निघू. झालेल्या नवीन दिवसाला सुरुवात. आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर थांबलोय, रॉयल डीडी हॉटेल. मस्तपैकी फ्रेश होऊ, टाकाटक होऊ आणि मग कल्टी मारू इथनं. मस्तपैकी फ्रेश झालो आणि नाश्त्याला घेतलंय बघा शिरा आणि उपीट. शिरा इथला नाद खळा असतो, आवडतं आपल्याला. मग सकाळ सकाळ आता वाजलेत किती माहिती आहे का मला सांगतो, वाजलेत बघा 6:29 झाल्यात. चला 6:29 झाल्यात, नाश्ता करू आणि कल्टी मारू लगेच. पाहून आपलं फायनली मिशन सक्सेसफुल झालंय. टोल नाका बांकापूर पर्यंत आपल्याला अर्धा कटण्यात म्हणून आलो नसतो. आता इथून पुढं काय म्हणजे हाय रेग्युलरच कटणार. तर चला निघूया. नाश्ता पण झाला मस्त असा, शिरा उपीट गच्च दाबलं आणि चला आता मारू कल्टी. मोया कुठं झोपलाय काय माहिती, कोणच उचलना झालाय. मागं झोपलाय का पुढं झोपला जाऊन काय माहिती. मागच कुठंतरी झोपला असणार आहे, एवढा कड काय त्याला निघायचं नाही. तर चला निघूया. हुबळीच्या अलीकडे वातावरण असलं पावसात झाले, त्यात मला आली आज झोप असली घाण, लय बेकार लय. फाग गाडी राहीनाच एका पट्ट्यात, एवढी झोप आली. तासभर पडलंच पाहिजे मला आता कुठेतरी, कारण ऊन पडायच्या तासभर पडलो नाही ना झोप लागणार नाही परत. घरी गेलो काय माहिती. चल बघू. साडेसात पावणे 8 झाले भावानं. पोचलोय बरोबर हुबळीला. आता खराब रोड एवढा इथं तासभर जाईल बघा. त्या खराब रोड मध्ये मोया मागच झोपलेला, एवढं बांकापूरच्या मागच झोप पण गेली भाजी बरं का. आता व्हिडिओ बनवायला लागलो, गेली झोप. मगाच्यानं देवाची गाणी लावलेली सकाळच्या बारी लागली नाही याला झोप राव.
आता जरा झालं भेट मग जरा दाबली 80-90 न तेवढं झोप गेली आता. चला करू हुबळी बायपास पास. भावडं 10 वाजलेत पोचले आपण बेळगावला. बेळगाव पास केलं. आता इथनं गाडी जाते सनाट. तर महत्वाचा परत एकदा प्रॉब्लेम झालाय. ऑइलचं सक्सेस झालं नाही. ऑइल आता गरम झालं ना परत लीक होतोय राव. नक्की आता चेंबर मधनं होतंय का कुठं होतंय ते कळलं ना. सगळं वगाळ आल्यामुळे काय कळना झालंय पण परत लीक व्हायला लागलं. आता जाऊन परत बघितलं पाहिजे नक्की तिथनंच लीक आहे चेंबरचं का दुसरं आहे. चेंबर आता खोलून पॅक केलाय. जाताना नॉर्मल गळत होतं. मी म्हणलं चिटकवल्यामुळे थोडंफार येत असेल पण परत जास्तच व्हायला लागले आता पहिल्यापेक्षा. 1 डेम पडायचे तिथे 3 डेम पडायला लागल्या. लेवल कमी झाले असणार आहे लिटर भर तरी मागे येऊन. तर चला आता जाऊन ते पहिलं त्याला चेंड्यात लागायचं. मागं डोक्याला त्रास झालाय राहू ते ऑइलचं. वंदमोरीच्या घाटाला काय ब्रिज बांधलाय काय नजारा दिसतोय. नाद अपघात नाद खोळा कॅमेरे टाकलेत का बाबा. काय गाडी सुसाट जात्या. मस्त मस्त लय भारी वाटतंय राव गाडी चालवाय. गारवा आणि सावली पडलेली आहे बाबा पुलाची कायम. पूल नाद खोळा बांधलाय आवडला आपल्याला. मी म्हटलं होतं चढात पूल बांधते ते काय अड्यागत केले पण भारी सिस्टीम केली बरं काही नाही. एक नंबर नादे अपघात विषय. गड इंग्लज रोडला हाणलाय टर्न बघा. शंकेश्वर मध्ये खाली उतरून मागचा काटा बंद होता. आपण रेग्युलर करतो त्यामुळे आता इथं एक समोर काटा आहे ट्रक दिसतो तिथं काटा करू आणि चेक करू. चेक करणं काम आहे आपलं. त्याच्यावर लिहिले 400-400-800 किलो. काय सांगावं आला जास्त म्हणजे बरं काटे खेळ नको कालच्याकडनं. आपलं काम आहे 50-100 जाऊ दे पण ते काटा करणं आपलं काम आहे. काटा आहे बघा काट्यावर घेतोय. त्याला बघू काट्यावर टाकू किती वजन आहे ते बघू. बरोबर डिझेल टाकलं 1000च टाकलं म्हणलं ओव्हरलोड यायला नको. पुढे जाऊन फुल करू कोल्हापुरात. तर चला निघूया. भावना घाटात काम कसलं चाललंय घट्ट बघा. 1 नंबर मध्ये दानका विषय आहे का नाही. सगळं उपकरलंय बघा. ते सगळं बांधायचं चाललंय संरक्षण भिंती वगैरे 1 नंबर. ह्यो कट्टा मध्येच का ठेवला. ह्यो बी उचलणार मला वाटतंय. ते सगळा मुरमाचा प्याज आहे का नाही ह्यो पण उचलणार. मग काय मोकळच होते पलीकडचं अलीकडे. नाही उचलला तरी चालतोय. उतराय चढाय तिकडनं गेले. चढच अख्खा खतम करून टाकला. तिथनं प्लेन रोड केलाय. चला उतरलोय घाट. आता जाऊ काट्यावर डायरेक्ट काटा करू. काटा एक्स्ट्रा आहे त्यामुळे जरा लोड मध्ये होतो. बघू जाऊन आता तिथं कसं होतं. पण आलोय काट्यावर किती बसते बघूया आता वजन. चला घालू. तिथं 2920 किलो बसले. तर इथं किती बसते बघू. किती फरक पडतोय काट्यात कळत. उतरून केलं होतं आपण. आता बसून किती पडतंय. माझं 75 किलो आहे. हो किती बसते. अशा तऱ्हेनं वाघ पोचलाय कोल्हापुरात. असं गरम होतं ना भावानं. फुल चिल्ड एसी लावले बघा. लय गरम व्हायला लागलं. जसं बॉर्डर क्रॉस केली तसं गरम व्हायला लागलं. आणि त्या डोकं पण धरलं. ते हे पिलं प्रेडिटर गारव्यात गरम झालेलो. दिवसभर एसी लावली नव्हती सकाळपासून मग अशी लावली. डायरेक्ट मस्तकच धरलं डोकंच. आंघोळ केली नाही. आंघोळ करू घरी जाऊन आणि देऊ आणून. आय लिकेज होते त्याचं आता काय बघूया झालं तर. नाहीतर मग परत आल्यावर करू. पाहुणा नवीन खट शोरूम गाडी. काय झालाय खेळ काय माहिती. लटकून न्यायची चालले. काय झालंय बघा. नवीन खट गाडी. टायर सुद्धा अजूनही झालेला आहे. दणका दिलेला आहे बघा. असं कार बेकार लय घाण ठोकली. नवीन गाड्या अशा ठोकायला लागल्यावर कसं व्हायचं. मला वाटतं 2-3 ट्रिप झाले असतील गाडीच्या. टायर सुद्धा अजून काळी खट्टा आहे चिकनी. आणि त्या गाडीचा लागलाय कार्यक्रम. काय म्हणायचं बेकार. पाहून कासेगावच्या पुढे आलोय. एवढं जाम लागलंय पलीकडे साईड. त्यामुळे रॉंग साईड टाकल्या. इकडं जावं त्याला वरनं जाऊ डायरेक्ट. इथं काहीतरी विषय झालाय. गाड्या पलीकडनं सोडत आहेत. काहीतरी विषय झालेला आहे. चला आपण टाकली रॉंग साईड ना. पुढे जाऊन लेफ्टला टाकू. चलो
एवढी मगजमारी करून त्या कासेगाव मधनं सगळ्या बादगड रस्त्यानं गाडी टाकली. आता दोंडवाडीच्या जवळ आलो इथं रोडचं चाललंय काम. मग तो बंद आहे इथं. आता काय सगळं राव डोकसंच उलटच लागलं सगळं. त्यानं टाकले डांबार. डोकं चालायचं बंद झालं राव. काय करायचं आणि काय नाही. भावानं येता जाता रोड सगळा बाद. आता आलो तांब्यात. आता इथनं पुढे आहे टापडा आपल्या गावापर्यंत. काय टेन्शन नाही. चला आलो तांब्यात. निघू बाहेर. भावानं असली झोप आलेली ना डेंजर. येऊन झोपलो होतो जवळजवळ तुम्हाला सांगतो 5 वाजता झोपलो होतो. आता बरोबर 9 वाजलेत. मस्त झोप झाली. आता संध्याकाळी चालायला अडचण नाही. तर चला आता मस्त जेवण करू आणि निघू. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. हर हर महादेव.